5 अशा गोष्टी ज्या आपल्याला श्रीमंत होण्यापासून लांब ठेवतात. पहिली गोष्ट म्हणजे चुकीचं रिअल इस्टेटमध्ये इन्व्हेस्टमेंट. लोकं काय करतात, की आपल्या सगळं सेव्हिंग्ज टाकून एक घर विकत घेतात आणि मग पुढचे 15 ते 20 वर्ष ते ई-एम-आय भरण्यात वाया घालवतात आणि ती चूक तुम्ही करू नका. दुसरी गोष्ट म्हणजे लोकं गाडी खरेदी करतात. मी म्हणणार नाही, की तुम्ही गाडी घेऊ नका, बट बऱ्याचदा लोकं काय करतात, की आपल्याला जेवढं झेपतंय त्यापेक्षा मोठी गाडी घेतात किंवा त्यापेक्षा महाग गाडी घेतात आणि त्यामुळे मग त्यांना बरेच फायनान्शियल प्रॉब्लेम्स फेस करावे लागतात. तिसरी गोष्ट म्हणजे म्युच्युअल फंड आणि स्टॉकमध्ये इन्व्हेस्ट न करणं. मोस्टली तुम्ही बघितलं असेल, की लोकं एफ-डीमध्ये त्यांचे पैसे ठेवतात, सेव्हिंग्ज अकाउंटमध्ये पैसे ठेवतात किंवा लोकं सोनं विकत घेतात. बट जास्ती रिस्क घ्यायला ते लोकं जात नाहीत. तसं केल्यामुळे काय होतं, की तुमचे जे रिटर्न्स आहेत किंवा तुमचे जे पैसे आहेत ते ओव्हर द पिरियड ऑफ टाईम ते ग्रो होत नाहीत आणि त्यामुळे त्यांची व्हॅल्यू ॲक्चुअली कमी होते. चौथी गोष्ट म्हणजे मेडिकल इन्शुरन्स लोकं घेत नाहीत आणि त्यामुळे काय होतं, की एखादी मेडिकल इमर्जन्सी आली, तर आपल्याकडचे सगळं सेव्हिंग्ज आपण त्यात जाऊन टाकतो. त्यावेळेस आपण मागे-पुढे बघत नाही आणि त्यामुळे पूर्ण जे तुम्ही जमवलेले पैसे असतात, ते एखादी मेडिकल इमर्जन्सी घेऊन जाते आणि मग तुमच्याकडे परत तुम्ही झिरोपासून स्टार्ट करता, तर ते तुम्ही करू नका. 5वी गोष्ट म्हणजे लोकं त्यांच्या ॲक्टिव्ह इन्कमचा किंवा ओव्हरऑल आपलं उत्पन्न कसं वाढवता येईल, याचा विचार करत नाहीत. जे आपल्याला सॅलरी मिळते, जे आपल्याला बिझनेसमधनं इन्कम येतंय, त्यावरतीच संतुष्ट राहून लोकं तसंच त्यांचं आयुष्य जगत राहतात. तर तसं तुम्ही करू नका. तुमचं ॲक्टिव्ह इन्कम कसं वाढवता येईल, तुम्हाला सॅलरीमध्ये हाईक कशी मिळेल, तुमचं प्रमोशन कसं होईल किंवा तुमचा जे काही चालू आहे त्याबरोबर एखादा जोडधंदा तुम्हाला कसा स्टार्ट करता येईल याचा नक्की विचार करा.